नमस्कार मित्रांनो, द फूड मिस्ट्रीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची मस्त अशी खिचडी। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा, जो मी रात्रभर भिजवून घेतला आहे। बघा कसा मोकळा मोकळा भिजला आहे। असाच भिजलेला साबुदाणा असला तर खिचडी छान मोकळी होते। याच्यासाठी मी या वाटीने 3 वाटी इतका साबुदाणा घेतला आहे। तसंच त्यात अगदी साबुदाण्याला कव्हर करेल याच वाटीने अगदी साबुदाण्याला कव्हर करेल असं पाणी घातलं आहे आणि त्याला रात्रभर छान भिजू दिले। तसंच मी शेंगदाणे भाजून घेतलेत। तुम्हाला आवडत असतील खूप जास्त शेंगदाणे, तसे शेंगदाणे घ्या। जिरं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्त्याच्या या घरचा कढीपत्ता आहे, सो मी 2-3 पानं घेतली आहेत कढीपत्त्याची। तूप घेतलं आहे। तुम्हाला माहितीच आहे की मी सहसा लोखंडाचा पॅन वापरते मॅक्झिमम रेसिपीजसाठी। आपण जी शेंगदाणे घेतलेत ते आपण थोडं जाडसर मिक्सरमधनं काढून घेणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घेतलेत मी आणि त्याला थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत। बघा, हे असं असायला हवं, पूर्ण बारीक नको करायला। मी कुकरमध्ये एका साईडला आधीच आलू उकळून घेतले होते। कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात, तर आलू छान उकळून तयार होतात। बटाट्याची सालं नीट काढून घ्यायची आहेत। फार गरम असेल तर यात थोडं थंड पाणी घालून घ्या। मी लगेच घेतले होते काढून, सो फार गरम आहे। सो हळूहळू करून मी ही सालं काढून घेते। आता हे बटाटे छान बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला। बटाटे चिरून झालेत की पॅन गरम करायला ठेवायचं आहे। पॅन एकदा गरम झाला की त्यात 2 टीस्पून मी आत तूप घातले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्तही घालू शकता। तुपात केलेली साबुदाणा खिचडी अप्रतिम लागते। मी यात अगदी अर्धा टीस्पून इतकं साधं तेलसुद्धा घातलं आहे, ऑइलसुद्धा घातलं आहे। यात मी जिरं घातलं आहे, एक मोठा चमचा जिरं मी यात घातलं आहे। एकदा जिरं थोडं क्रॅकल झालं की मग याच्यामध्ये मी घातलं आहे कढीपत्ता। कढीपत्ता टाकलं की उडतो तो, सो थोडं सांभाळून घाला। नंतर यात आपण जी आलू चिरून घेतलेत, आपण जे बटाटे चिरून घेतलेत, ते सगळे बटाटे यात घालायचे आहेत। मी थोडे करून घालते कारण इतकं मिक्स करणं थोडं मुश्किल होतं। सो मी हाफ बटाटे यात घातलेत कारण मी जरा जास्ती साबुदाणा भिजवला होता आणि तो इतक्या पॅनमध्ये करणे पॉसिबल नव्हता। सो मी थोडे आलू घातलेत यात, थोडे बटाटे घातलेत आणि त्याला छान परतून घेतले। हाफ मी बटाटे घातलेत आणि एकदा बटाटे झालेत थोडे की मग यावरती आपण जो शेंगदाण्याची पूड करून घेतली आहे, थोडी जाडसर पूड जी वरती असते, ती शेंगदाण्याची पूड मी यावर घातली आहे आणि बाकी जी बारीक केलेले शेंगदाणे आहेत ते मी जरा ठेवलेत। ओके, आता यावरती आपण चवीनुसार उपवासाचं मीठ घालणार आहोत। तुम्ही साधं मीठही घालू शकता जर तुम्हाला उपवास नसेल तर। झाल्यानंतर मीठ यावर मी थोडं काळी मिरी पावडरसुद्धा घालणार आहे। काळी मिरी पावडर घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता यात आपण 4-5 कापलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत। हे सुद्धा नीट मिक्स करून घ्यायचे, नीट परतून घ्यायचे।
मिरचीसुद्धा तुपात नीट झाली पाहिजे. सोबतच थोडा तिखटपणा आलूला पण आला पाहिजे, बटाट्यांना पण आला पाहिजे. सो थोड्या वेळ आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आणि आता यामध्ये आपण जो आपण साबुदाणा रात्रभर भिजू घातला होता तो सगळा साबुदाणा आपण यात घालणार आहोत. जर रात्रभर तुम्ही साबुदाणा भिजू घालू शकत नसाल तर अगदी 3 किंवा 4 तास भिजू घातलात तरी चालेल. मी अर्धा साबुदाणा यात घातला आहे. आणि आता हे सगळं आपण नीट एकत्र करून घेणार आहोत. सगळा साबुदाणा नीट एकत्र झाला की एकतर तुम्ही याला असंच कुक करू शकता. जर तुम्ही असंच कुक केलं ना ओपन तर आणि वेळेवेळेला त्याला चेंज करत राहिलात तर त्याच्यामध्ये जे लम्प्स असतात ते होत नाहीत. आता राहिलेली जी शेंगदाण्याची पूड आहे ती मी वरून घालून घेतली आहे. वाटलंच तुम्ही एका वेळी ही सगळी शेंगदाण्याची पूड घालू शकता. हे 2 बॅचेसमध्ये घालणे म्हणजे थोडी शेंगदाणे कच्चे असतात आणि थोडे शेंगदाणे पूर्ण कुक झालेले असतात. टेस्टला मस्त लागते. सो आपण एकदा शेंगदाणे घातलेत की वरून थोडं मीठ घालूया. मीठ चवीनुसार ठेवा, तुम्हाला आवडत असेल तसं ठेवा. अर्धं मीठ मी बटाटे शिजवताना घातलं होतं आणि अर्धं मीठ मी एकदा साबुदाणा घातल्यानंतर शेंगदाण्याची पूड घातल्यानंतर घातले. आता हे सगळं नीट एकत्र करून घ्यायचं आहे. एकदा हे सगळं एकत्र झालं की यावरती मला थोडी घाई होती म्हणून मी कवर करून घेणार आहे आणि थोडा वेळ असंच कवर करून शिजू देणार आहे. 10 मिनटानंतर आपण हे कवर हटवून बघणार आहोत. आता बघा साबुदाणा सगळ्यात नीट ट्रान्सपरंट झाला आहे. सो हे छान शिजलं आहे साबुदाणा. आता याला छान पलटून घ्यायचं आहे. साबुदाणा झाला आहे. सो आता तुम्ही त्याला सर्व करायला काढू शकता. गरमागरम साबुदाणा असाच खायलाही छान लागतो. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये सर्व करा आणि त्याच्यासोबत थोडं गोड दही घ्या खायला. गोड दह्यासोबतही साबुदाणा एकदम अप्रतिम लागतो. सो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी द फूड मिस्ट्रीला फॉलो करा. थँक्यू.